नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ यूके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे आपण वर्ग 5वी साठी अंकगणिताची एक नवीन सिरीज चालू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपण पहिला चॅप्टर संख्या आणि संख्या पद्धती हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या। आता नेमक्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण वापरतो कशासाठी? तर काय बघा, आपल्याला कधी कधी काय होतात, मोठ्यात मोठ्या संख्या दिल्या जातात, जसे की बघा 256 भागिले 64। आता 64चा पाडा डायरेक्ट कुणाला येणार नाही, मग आता या संख्येला आपल्याला लहान लहान करत आणावं लागते। पण आता लहान करायचं कसं? तर सुरुवातीला आपल्याला हे बघावं लागेल की नेमकी 64 आणि 256 यांना कोणत्या संख्येने भाग जातो, असं करत करत आपण त्यांना लहानात लहान करणार। मग आपल्याला डायरेक्ट तर कळणार नाही, मग याच्यासाठीच आपण वापर कशाच करतो, विभाज्यतेच्या कसोट्या। तर चला बघूया आपण विभाज्यतेच्या कसोट्या। तर पहिली कसोटी काय आहे, 2ची। तर 2ची कसोटी काय सांगितली त्यांनी, कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता काय सांगितलं, कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो। समसंख्या काय, समसंख्या। आता समसंख्या म्हणजे काय राहते रे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असतो तर त्या संख्येला काय म्हणतात, समसंख्या। मग यापैकी जर अंक एखादा असेल एकक स्थानी तर त्या संख्येला काय 2 ने निशेष भाग जातो। जसे की आता पहा, काही उदाहरण घेऊ होते आपण। 75216, 2465, 1000 आणि चौथं आहे पहा 8954। हे काही उदाहरण आहेत। याच्यात बघा आपल्याला काय सांगितले, 2 ने निशेष भाग जातो की नाही हे बघायचे। तर ही संख्या आहे, मला सांगा ही संख्या सम आहे का विषम रे? सम, कारण की याच्या एकक स्थानी किती आहेत, 6 आणि सम संख्येला 2 ने भाग जातो, म्हणून ऑप्शन 1 ला 2 ने भाग जाणार। आता दुसरी संख्या पहा, याच्या एकक स्थानी किती आलेत, 5 आणि 5 हे सम संख्येच्या एकक स्थानी असतात। ही संख्या विषम झाली, मग हिला 2 ने भाग जाणार का? नाही, म्हणजे कटली। आता बघा तिसरी संख्या काय आहे, 1000। याच्या एकक स्थानी बघा किती आहेत, 0, तर याला पण 2 ने भाग जाणार। चौथी 8954, याच्या एकक स्थानी किती, 4, तर याला पण 2 ने भाग जातो। म्हणजे सांगायचं सरळ सरळ झालं काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा समसंख्येला निशेष भाग जातो। तर बघा किती सोपी आहे 2ची कसोटी। तर आता बघा सेम अशातूनच थोडी 4ची कसोटी आहे। आता 4ची कसोटी काय बघा, ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानाचे अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला 4 ने निशेष भाग जातो। म्हणजेच काय, आपल्याला किती जरी मोठी संख्या दिली तर त्यांचे काय बघायचं, एकक आणि दशक स्थान या दोन स्थानावर जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। किंवा अथवा ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानी, म्हणजेच काय, हे बघा आपण एक संख्या घेऊयात 29560। त्यांनी काय सांगितलं आपल्याला, यामधील एकक व दशक या स्थानावरची संख्या तयार होईल, म्हणजे तयार किती झालेत आपले 60। ज्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल किंवा 4च्या पटीतली ही संख्या असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो। चला पाहूया, 4 ने 60 ला भाग जातो का? 4 1 4, उरले किती 2 झाले 20, 4 5 20, म्हणजे 4 ने 60 ला पूर्ण भाग गेला, म्हणजे ज्या पूर्ण संख्येला काय 4 ने निशेष भाग जाणार। किंवा अथवा ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी 0 0 असतील तर त्या संख्येला पण 4 ने निशेष भाग जातो। जसे बघा 100, आता याच्या एकक व दशक स्थानावर काय 0 आहे, म्हणून या संख्येला 4 ने निशेष भाग जातो का बघूयात आपण। 4 दुने 8, उरले किती 2, 0 खाली घेतला झाले 20, 4 5 20। बघा काही बाकी उरले का? नाही, म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानावर 0 0 असतील त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। किंवा एकक व दशक स्थानावर जे अंक तयार होतात त्यांना जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो। अशा प्रकारे 4ची कसोटी पण एकदम सोपी आहे, फक्त समजून घ्यावं लागते। तर आता बघा नंतरची कसोटी 8ची। तर 8च्या कसोटीत काय बघा, लक्ष राहू द्या, 2च्या कसोटीत फक्त आपण एकक स्थान बघितले,
2च्या कसोटीत काय बघितलं? एकक. 4च्या कसोटीत एकक आणि दशक बघितले. 4च्या काय? एकक आणि दशक. तर आता 8च्या कसोटीत काय बघणार आपण? एकक, दशक आणि शतक. काय या कसोटीत आपल्याला बघायचं एकक, दशक आणि शतक हे 3 स्थान बघायचे. बघा जसं की आता 4 आणि 8ची थोडी सेमच आहे, फक्त इथं शतक वाढलंय आणि इथं दशक पर्यंत सुद्धा. तर 8ची एक कसोटी काय आहे की जे एकक, दशक, शतक या तिन्ही स्थानावरचं शून्य असेल, तिन्ही स्थानावरचं शून्य असेल तरी 8ने त्या पूर्ण संख्येला भाग जातो, किंवा या 3 स्थानावरची संख्या तयार होईल. जसे की उदाहरण दिलेले पहा 5984. त्याच्या 3 स्थानावर आपल्याकडे संख्या कोणती तयार होईल? 9984. तर हिला जर 8ने पूर्ण भाग जात असेल, हिला जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर 5984 ला पण 8ने पूर्ण भाग जातो. जसं की देऊन पाहूया. 8 1 8 उरला 1 झाले 18, 8 2 16 उरले 2, 8 3 24. म्हणजेच 984 ला 8ने पूर्ण भाग गेला, तर या 5984 ला पण 8ने पूर्ण भाग जाणार. तर लक्ष असू द्या, आपल्याला 2च्या कसोटीत काय लक्ष ठेवायचं? एकक स्थानावर 0 2 4 6 8 हे अंक असले पाहिजेत. 4च्या कसोटीत एकक व दशक स्थानावरची संख्या तयार होती, एकक व दशक स्थानावरची संख्या तयार होत आहे, तिला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो, किंवा एकक व दशक स्थानावर 0 0 असतील तर त्या संख्येला पण 4ने निशेष भाग जातो. आणि तसेच 8ची कसोटी काय आहे? एकक, दशक, शतक या तिन्ही स्थानावरची संख्या तयार होत आहे, या तिन्ही स्थानावरची संख्या तयार होत आहे, त्या संख्येला जर 8ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो, किंवा या तिन्ही स्थानावरचं 0 0 असतील तर त्यांना पण 8ने निशेष भाग जातो. तर आता समोरची कसोटी पाहूयात. आपण या कसोटीवर एकदम शेवटी काही उदाहरणं पण बघणार आहोत, ते सोडूयात. आता पहा 3ची कसोटी. आता 3ची कसोटी काय दिलेली आहे? ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असतील त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय, तुम्हाला जर एखादी संख्या दिलेली असेल, जसं की पहा 29560 ही संख्या आहे, तर या संख्येतील जे अंक आहेत, या संख्येतील काय जे अंक आहेत यांची बेरीज, यांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल किंवा 3च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. जसं की पाहूयात आपण 9 2 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22. तर मला सांगा रे 3च्या पाड्यात 22 येतात का? नाही. तर मग या संख्येला 3ने निशेष भाग जाणार नाही. आता दुसरी एखादी बघूयात. 22692. आता यांची बेरीज काय? 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 9 19, 19 आणि 2 21 आली. आता हे बघायचं 3 न 21 ला भाग जातो का, किंवा 3च्या पटीत 21 येतात का? 3 7 21 आले. तर म्हणजेच काय, या बेरीज यांची जी बेरीज झाली त्याला जर 3ने भाग जात असेल किंवा 3च्या पटीतली असेल तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. वाटलंच तर देऊन बघूया जाते का ते. 3 7 21 उरले किती? 1 6 खाली घेतले झाले 16, 3 5 15 उरला 1 9 खाली घेतले, 3 6 18 उरला 1 2 खाली घेतले, 3 4 12. बघा पूर्ण निशेष भाग गेला, बाकी काही उरलं का? नाही. म्हणजे आता कसोटी आपल्याला काय जे आपल्याला जर बघायचं असेल 3ने भाग जातो का, तर त्यासाठी काय करायचं, जी संख्या दिली त्यातील अंकांची करायची बेरीज आणि बघायची ती बेरीज 3च्या पटीतील किंवा 3च्या पाड्यातील येते का. ती जर 3च्या पाड्यातील येत असेल तर 3ने भाग जातो आणि येत नसेल तर 3ने भाग जाणार नाही. ही झाली 3ची कसोटी. तशीच 6ची कसोटी पहा. 6ची कसोटी काय? 3ने भाग जाणारी समसंख्या. 3ने भाग जाणारी समसंख्या. जर संख्या त्या संख्येला 3ने भाग जात असेल आणि ती संख्या सम असेल तर त्या संख्येला 6ने पण निशेष भाग जातो. जसे की आपल्याकडे संख्या दिलेली, हिला 3ने भाग पूर्ण चाललाय आणि ही संख्या सम आहे. बघा एकक स्थानी किती आहे? 2. म्हणजेच या संख्येला 6ने पण पूर्ण भाग जाणार. अशा प्रकारे 6ची कसोटी ही सर्व 3 वर डिपेंड आहे. 3ची कसोटी जर तुम्हाला पाठ असेल तर 6ची एकदम सोपी आहे. काय की 3ने भाग जाणाऱ्या सम संख्येला 6ने निशेष भाग जातो. आता बघा सेम यांच्यासारखी कसोटी आहे 9ची. तर 9ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत, जसं आपलं 3ची कसोटी काय होती? 3च्या पटीतील बेरीज पाहिजे ती.
तसं इथं काय संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत आहे, तर त्या संख्येला काय 9 ने निशेष भाग जातो. उदाहरण दिलेले आहे आपले 13,824. 13,824 यामध्ये आपल्याला काय करायचं, या अंकांची करायची बेरीज. बघा 1 आणि 3 4, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, आणि हे 18 9च्या पाड्यात येतात का रे? येतात. तर मग 9 ने जर या 18ला भाग जात असेल तर 9 ने या पूर्ण संख्येला भाग जाणार. म्हणजेच 9ची कसोटी पण सेम तीनवानीच आहे. काय अंकांची बेरीज 9च्या पटीत असली पाहिजे. आता 9 वर डिपेंड बघा 18ची कसोटी. जसे की आपले 3 वर डिपेंड 6ची होती की 3 ने भाग जाणाऱ्या समसंख्येला 6 ने निशेष भाग जातो. तसंच इथे काय 9 ने भाग जाणाऱ्या समसंख्येला 18 ने निशेष भाग जातो. जर ही संख्या जर सम असेल तर 18 ने भाग जाणार, आणि ही संख्या जर सम नसेल तर 18 ने भाग जाणार नाही. पण कोणती 9 ने जर भाग जात असेल तर, नाही तर जाणार नाही. आता समोरच्या पाहूया. 5 आणि 10ची कसोटी एकदम सोपी कसोटी म्हणलं तर ह्या कसोट्या. तर काय सरळ सरळ 5ची कसोटी काय, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 जी संख्या आपल्याला दिलेली असेल त्याच्या एकक स्थानी आपल्याला बघायचं 0 आणि 5 यापैकी एखादा अंक आहे का. यापैकी एखादा जर अंक असेल तर सरळ सरळ त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आणि तशी 10ची कसोटी काय, संख्येतील अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक, एकक स्थानी काय पाहिजे ते आपल्याला फक्त आणि फक्त 0. 0 जर असेल तर त्याला 10 ने निशेष भाग जातो. याच्यावर बघा उदाहरण पण दिलेत. काय 3785 याच्या एकक स्थानी किती आले 5, म्हणून याला 5 ने पूर्ण भाग जातो. किंवा याचं 720 याच्या एकक स्थानी किती आलेले 0, म्हणजे याला पण 5 ने निशेष भाग जातो. आणि 10 ने निशेष भाग जाणारे बघा 530 याच्या एकक स्थानी 0 आलेत, म्हणून याला 10 ने निशेष भाग जातो. तर समोरच पाहूयात. आता समोरची कसोटी बघा 11ची कसोटी. थोडी अवघड कसोटी म्हणलं तरी चालेल याला. तर 11ची कसोटी काय, ज्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 निशेष भाग जाणाऱ्या संख्ये इतका असतो त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. हे लक्ष राहू द्या. आता 11च्या कसोटीत जरा हे थेरॉटिकल तुम्ही फक्त लेखीचं वाचलं तर जरा अवघड जाईल. आपण करूयात. एक संख्या घेतो पहा. 64,273 ही संख्या आहे. तर काय करायचं, याचा एक अंक सोडून एक अंक सोडून अंकांची बेरीज करायची. बघा 3 2 2 6 यांची बेरीज करा. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11 यांची बेरीज किती आली 11. तशी जे उरलेले अंक आहेत त्यांची पण बेरीज करा. 7 आणि 4 11. जर तुम्ही हे अंकांची जी बेरीज केली यांचा फरक एक तर 0 किंवा 11च्या पाड्यातील संख्या असायला पाहिजे. ते जर असेल तर त्या पूर्ण संख्येला 11 ने भाग जातो. बघा 11तून 11 गेले किती 0, म्हणजे त्या पूर्ण संख्येला काय 11 ने भाग जातो. वाटलं देऊन पाहूयात. बघा 11 5 55, 14तून 5 गेले उरले 9, इकडे हातचा गेला म्हणून इथे 0 घेतले, 2 आले खाली. 11 8 88, 12तून 8 गेले 4, इकडे 0 उरले, 7 खाली घेतले. 11 4 44, उरले 3, ते 3 खाली घेतले, झाले 33. 11 3 33. बघा आपल्याकडे बाकी काही उरलं का नाही, 0 0. म्हणजेच 11ची कडे साधी सोपी काय, एकाडे एक संख्येची बेरीज करायची आणि जे उरलेत त्या संख्येची बेरीज करून त्यांचा बघायचा फरक. तो जो फरक एक तर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11 ने भाग जातो. आता तुम्ही म्हणसाल सर आपण 2ची कसोटी घेतली, 3ची घेतली, 4ची घेतली, 5ची घेतली, 6ची घेतली, 8ची घेतली, मग 7ला का सोडलं. तर बघा 7ची कसोटी थोडी डिफरंट आहे म्हणून तिला सगळ्यात शेवटी सोडलं. तर 7ची कसोटी काय बघा, संख्येतील एकक स्थानाच्या अंकाचा 2शी गुणाकार करून तिला उर्वरित संख्येतून वजा करून येणाऱ्या संख्येला 7 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय, आपल्याला जी संख्या दिलेली असेल त्याचा एकक स्थान बघायचा आणि त्या एकक स्थानाची करायची दुप्पट. एकक स्थानाची काय करायची दुप्पट, आणि त्या जी दुप्पट केली ती जी बाकीची संख्या उरली त्याच्यातून ती वजा करायची.
वजा केलेलं जे उत्तर आले त्याला जर 7ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. जसे की पहा, आपण एक उदाहरण घेऊयात. 392 घेतले. आता बघा, यातील एकक स्थान काय आहे? 2 आहेत. मग 2 ची काय करायची? दुप्पट. 2 गुणिले 2 बेदुनी किती आलं? 4. आणि उरलेली संख्या काय आहे आपली? 39. मग 39 मधून काय करा? 4 वजा करा. उत्तर काय येईल? 9तून 4 गेले 5 आणि 3 ला 3 35. जर ही संख्या तुमच्या 7च्या पाड्यातील असेल, ही जर संख्या तुमच्या 7च्या पाड्यातील किंवा 7न भाग जाणारी असेल तर या पूर्ण संख्येला 7ने निशेष भाग जातो. वाटलं बघा, आपण देऊन बघूयात. 7 5 35. उरले किती? 4. 2 खाली घेतले. 7 × 42. बघा, बाकी काही उरलं का आपल्याकडे? नाही. तर अजून एक उदाहरण घेऊयात. जाते का पाहूयात. 3665. याचे एक स्थान किती आलेत बघा? 5. 5च्या दुप्पट किती होईल? 5 दुने 10. उरली संख्या काय? 366 वजा 10. 6 तून गेला 5 3. काय आलं? 356. तर बघा, 356 ला जर 7ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. देऊन पाहूया. 7 5 35. बाकी काय नाही उरले. 7 एक मिनिट. 7 5 35. पण इथे 6 ला तर भाग जात नाही, म्हणजेच या संख्येला 7ने भाग जाणार नाही. मी आशा करतो सगळ्यांना कसोट्या समजल्या असतील. आता काय करूया, आपण याच्यावर काही एक्झाम्पल बघूया. सर्व कसोट्यावर एक मिनिट. कसोट्या एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या कशा ते सांगतो. बघा, आपल्याला सुरुवातीला काय? 2 ची कसोटी. 2च्या कसोटीत फक्त एक लक्ष राहू द्या. एकक स्थानावर 0 2 4 6 आणि 8 यापैकी कोणता जरी अंक दिसला तर तुम्हाला सरळ सरळ सांगता येईल की या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. तशी 3 ची कसोटी काय? जी संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाड्यातली पाहिजे. काय? 3च्या पट्टीतील. संख्येतील अंकांची बेरीज काय पाहिजे? 3च्या पट्टीतील. त्या अंकाची जर तुम्ही बेरीज करसाल आणि ती जर 3च्या पाड्यातील येत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो, नाही तर जात नाही. तशी 4 ची कसोटी काय बघायची? येथे आपल्याला एकक आणि दशक स्थान बघायचं. एकक आणि दशक या दोन स्थानावर जर तुम्हाला जी संख्या तयार होत असेल त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो, किंवा त्या स्थानावर तुम्हाला 0 0 जर असतील तर त्याला पण 4ने निशेष भाग जातो. 5 ची कसोटी बघा. 5च्या कसोटीला काय पाहिजे? ते आपल्याला एकक स्थानावर 0 किंवा 5. 0 किंवा 5 या दोन्हीपैकी एक जरी अंक असला त्याला 5ने निशेष भाग जातो. 6 ची कसोटी 3ने भाग जाणारी समसंख्या. 3ने भाग जाणारी समसंख्या म्हणजे ती अशी संख्या बघायची, तिला जर 3ने जर भाग जात असेल आणि ती संख्या सम पण असेल तर तिला 6ने निशेष भाग जातो. 7 ची कसोटी अगोदर सांगितली त्याप्रमाणेच करायची. आता 8 ची कसोटी. 8 ची कसोटी काय? आपल्याला इथे एकक, दशक आणि शतक हे 3 स्थान बघायची. या 3 स्थानावर जे अंक तयार होईल, जी संख्या तयार होईल त्याला जर 8ने निशेष भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो, किंवा या तिन्ही जागेवर जर आपल्याला 0 0 जर असतील तर त्याला पण 8ने निशेष भाग जातो. आता 9 ची कसोटी काय? 9 ची कसोटी सेम 3 वाणी. संख्येतील अंकांची बेरीज 9च्या जर पाड्यातली आली तर 9ने भाग जातो, नाही तर जाणार नाही. 10 ची कसोटी. 10 ची कसोटी काय बघा? संख्येच्या एकक स्थानी आपल्याला काय पाहिजे? 0 पाहिजे. एकक स्थानी किती पाहिजे? 0. तर 0 जर असतील तर 10ने पूर्ण भाग जातो. तसे आता 11 ची कसोटी. 11 ची काय? एकाड एक संख्येची बेरीज आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची जर तुम्ही फरक काढला किंवा वजाबाकी केली तर ती तुम्हाला एक तर 0 पाहिजे ती, किंवा 11च्या पटीतील पाहिजे. आता बघा 12 ची कसोटी मी सांगतो तुम्हाला, एकदम सोपी. 12 ची कसोटी ज्या संख्येला 3 आणि 4ने भाग जात असेल, ज्या संख्येला 3 आणि 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 12ने पण निशेष भाग जातो. अजून एक बघा 15 ची कसोटी. 15 ची कसोटी काय?
ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन संख्येने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 15 ने निशेष भाग जातो. आणि 18ची कसोटी काय दिलेली आपल्याला त्यांनी, ज्या संख्येला 9 ने भाग जातो आणि ती संख्या सम आहे, ज्या संख्येला 9 ने भाग जातो आणि ती संख्या सम आहे तर त्या पूर्ण संख्येला 18 ने सुद्धा निशेष भाग जातो. आता ह्या एकंदर आपल्या सर्व कसोट्या झालेल्या आहेत. तर आपण याच्यावर काही उदाहरण पाहूयात. हे बघा, एक संख्या घेतो मी, हे बघा संख्या घेतली. आता या संख्येला आपल्याला कोणकोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो हे बघूयात. तर मला सांगा, 2 ने निशेष भाग जाईल का याला? नाही जाणार, कारण की याच्या एकक स्थानी 5 आले आणि एकक स्थानी आपल्याला 0, 2, 4, 6, 8 किंवा ती संख्या सम असली पाहिजे, म्हणून याला 2 ने तर निशेष भाग जाणार नाही. मग 3 ने पाहूयात. 3 ने बघण्यासाठी काय यांची बेरीज करा. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 9 20, 20 आणि 7 27, 27 आणि 4 31, 31 आणि 5 झाले तुमचे किती? 36. मला सांगा रे, 3च्या पाड्यात 36 येतात का? 3च्या पाड्यात 36 येतात का? येतात. बघा, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 12 36, म्हणजे याला 3 ने निशेष भाग गेला, म्हणजेच काय, या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता 3 ने गेला बघ, 4 ने जातो का? 4 ने नाही जाणार, कारण की सरळ सरळ कोणत्याही समसंख्येने विषम संख्येला भाग जात नाही. कंपल्सरी लक्ष राहू द्यायचं, कोणत्याही समसंख्येने कोणत्याही विषम संख्येला भाग जात नाही, म्हणून 4 ने जाणार नाही. 5 ने बघा, 5 ची कसोटी काय सांगितलेली आपल्याला, एकक स्थानी 0 किंवा 5, तर याच्या एकक स्थानी 5 आलेत म्हणून 5 ने पण निशेष भाग जाणार गेला. 6 ने, तर मी अगोदर सांगितले कोणत्याही विषम संख्येला समसंख्येने भाग जात नाही, म्हणजे 6 ने जाणार नाही. 7 ने, 7 ने सांगायला हे लय मोठे, एक तर भागाकारच करून बघावं लागेल. बघूया 7 ची कसोटी काय, एकक स्थानाच्या अंकांची दुप्पट बाकीच्या संख्येतून वजा करून. आता तसं करायचं जाऊ तर आपल्याला डायरेक्ट जर 7 ने जरी भागलं तरी चालते, कारण की इथे एवढी मोठी संख्या आहे ना, त्यांना 7 ची कसोटी डायरेक्ट आपण लावू शकणार नाही. तर 7 ची जाऊ द्या. 8 ची, 8 समसंख्या आहे, तर समसंख्येनं कोणत्याही विषम संख्येला भाग जात नाही. 9 ची बघा, 9 ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज. आता या अंकांची बेरीज आपण किती केली? 36 केली. आता 36 9च्या पाड्यात येतात का? येतात. किती नंबरला येतात रे? 9 चौक 36, म्हणजेच काय, 9 ने जर या 36 ला जर भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला पण 9 ने काय जाणार? भाग जाणार, म्हणजेच 9 ने ही निशेष भाग जाणारी संख्या आहे. अजून बघा, 10 ने, 10 ची कसोटी काय, एकक स्थानी 0 पाहिजे, पण याच्या एकक स्थानी 5 आले म्हणून 10 ने पण भाग जाणार नाही. 11 ची कसोटी, 11 ची कसोटी काय, एकाड एक संख्येची बेरीज. एकाड एक संख्या बघा, 5 7 1 8, 5 7 1 8 यांची बेरीज एकीकडे करायची आणि उरलेल्या संख्या 4 9 आणि 2, 4 9 2 बघा यांची बेरीज करूयात. 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 2 आणि 9 11, 11 आणि 4 किती? 15. आणि यांचा फरक 21 मधून 15 गेले, किती आले रे? 6. मला सांगा, हे 6 एक तर 0 नाहीत किंवा 11च्या पाड्यात येणारे नाहीत, म्हणून 11 ने पण याला भाग जाणार नाही. आता पुढे 12 ची कसोटी पहा. 12 ची कसोटी काय दिली त्याने? 3 आणि 4, तर 3 ने तर भाग गेलाय, पण 4 ने भाग चाललाय का? नाही, म्हणून याला 12 ने पण भाग जाणार नाही. आता 15 ची कसोटी, 15 ची कसोटी काय? 3 आणि 5, बघा 3 ने पण भाग गेलाय आणि 5 ने पण गेलाय, म्हणजे या संख्येला 15 ने पण निशेष भाग जातो. कळलं? आता 18 ची कसोटी, 18 ची कसोटी काय सांगितली? 9 ने भाग जाणारी समसंख्या. आता 9 ने तर भाग चाललाय, पण ही संख्या सम आहे का? नाही, म्हणून 18 ने पण भाग जाणार नाही. तर एकंदरीत या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाणार? 3 ने जातो, 5 ने जातो, 9 ने जातो आणि 15 ने. समजलं का? ओके. समजलं नसेल तर काय करा, व्हिडिओ रिपीट करा, म्हणजे थोडंफार आयडिया येऊन जाईल. अजून एखादं उदाहरण बघूयात. बघा, 43,282. काय हे उदाहरण? 43,282. आता बघायचं, सुरुवात आपण कोणतं? 2 पासून करणार. मला सांगा, 2 ने भाग जाईल का याला? जाणार, कारण की याच्या एकक स्थानी किती? 2 आणि ही संख्या सम आहे, म्हणजे 2 ने निशेष भाग गेला. 3 ने जातो का पहा. 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यांची बेरीज करावी लागेल. तर 4 आणि 3 7, 7 आणि 2
9, 9 आणि 8 17, 17 आणि 2 19. तर मला सांगा रे 3च्या पाड्यात 19 येतात का? नाही, म्हणजेच 3 ने या संख्येला भाग जाणार नाही. आता 3 सोडा पुढे चला 4. 4ची कसोटी काय? एकक व दशक स्थानावर जे अंक तयार होईल, एकक व दशक हे दोन स्थान बघा, एकक व दशक यांच्या स्थानावर किती तयार झाले तर 82. आता 82 ला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, पण बघा जातो का? 4 1 4, 4 2 8, 2 शून्याचा भाग दिला तर बाकी उरले 2, म्हणजे 4 ने पण या संख्येला भाग जाणार नाही. आता 5ची कसोटी का? 5ची कसोटी काय? एकक स्थानी आपल्याला पाहिजे तर किती? 5, पण याच्या एकक स्थानी 5 आहेत का? नाही आहेत, सो 5 ने पण भाग जाणार नाही. 6ची कसोटी, 6ची कसोटी काय? 3 ने भाग जाण्याची संख्या, पण सम इथे 3 नेच भाग गेला नाही तर मग 6 ने भाग जाण्याचा विषयच येणार नाही. 7ची कसोटी, 7ची कसोटी काय बघा, हे जे अंक आहे कोणता? एकक स्थानचा, यांच्या दुप्पट, याची दुप्पट. तर एकक स्थानचा अंक आहे 2, याचे दुप्पट किती होणार? 4. हे 4 जे बाकीची संख्या उरली याच्यातून जर वजा केली, आता ही संख्या उरली याच्यातून जर 4 ला जर वजा केलं तर जी संख्या येईल, 8तून 4 गेले 4, 2 3 4, या संख्येला जर 7 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. मला सांगा एवढा जर तुम्हाला गुणाकार भागाकार समजा करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट या संख्येला डायरेक्ट जर 7 ने भाग दिला तरी होऊन जाईल. बघा तरी आपण एकदा बघूया 7 ने जाते का ते. 7 सकम 42, उरला 1, 2 खाली घेतले, 7 1 7, उरले 5, 4 खाली घेतले, 7 7 49, पूर्ण भाग गेला का रे? नाही, उरले किती? 5 उरले, म्हणजे 7 ने पण निशेष भाग जाणार नाही. तर 7 ने नाही बघा, 8 ने, 8 ने काय? पहिले एकक दशक व शतक हे 3 स्थान बघा, इथे 3 स्थान किती झाले? 282, तर भाग देऊन पाहूया आपण 8 न. 8 त्रिक 24, उरले किती? 4, 42, 8 45, म्हणजे बाकी 2 उरले, म्हणजे 8 ने पण पूर्ण भाग जाणार नाही. तर 9 ने बघा, आता 3 ने जर गेला नाही, कारण 3 ची बेरीज आपली किती आली ती 19, तर याला 8 9 ने पण भाग जात नाही, म्हणजे 9 ने पण भाग जाणार नाही. पुढे पहा 10ची कसोटी, 10ची कसोटी आपल्याला एका स्थानी 0 पाहिजे ते, म्हणून त्याने पण जाणार नाही. 11ची कसोटी, 11ची पाहूया. 11ची कसोटी आहे 1 आड 1 संख्या, 2 4 8 आणि 3, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, आणि 8 आणि 3 11. आता मला सांगा 11 मधून 8 गेले, किती उरले रे? 3. हे तुमचे एक तर 0 पण नाहीत आणि 11च्या पुढे येणारी संख्या पण नाही, म्हणून 11 ने पण भाग जाणार नाही. फक्त या संख्येला भाग गेला कोणा? 2, बाकी कोणत्याही संख्येने पुढे पण जात नाही, लक्ष राहू द्या. चला अजून काही बघूयात. 78501. आता बघा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो आपण हे पाहूयात. तर सुरुवातीला मला सांगा 2 ने भाग जाईल का रेला? नाही जाणार, कारण की ही संख्या विषम आहे म्हणून 2 ने भाग जात नाही. 3 ने बघा, 3 ची कसोटी काय आपली? संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची बेरीज. आता पहा 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 1 21, 21 3च्या पाड्यात येतात, 21 काय? 3च्या पाड्यात येतात, म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आता पहा 4 ने, आता कोणत्याही समसंख्येने कोणत्याही विषम संख्येला भाग जात नाही, मी अगोदर पण सांगितलं, आता पुन्हा सांगतो, लक्ष राहू द्या. 4 ने जाणार नाही. 5 ने, 5 ला काय आपल्याला एकक स्थानात 0 किंवा 5 पाहिजेत, पण इथे 1 आहे म्हणून याने पण जाणार नाही. 6 ने बघा 3 ने भाग गेला, पण समसंख्या आहे का? नाही, म्हणून 6 ने पण जाणार नाही. 7 ने, 7 ने काय सांगितले? मी अगोदर सांगितलं संख्या मोठी आहे, 7 ने सोडून द्या. 8 ने पहा, 8 ने काय? पहिले 8 सरळ समसंख्या आहे, कोणत्याही समसंख्येने विषम संख्येला भाग जात नाही. 9 ने बघा, आपले बेरीज किती आले होते? 21, 9च्या पाड्यात 21 येतात का? नाही, म्हणजे 9 ने पण भाग जाणार नाही. 10ची कसोटी, 10 ने भाग जातो का बघा? एकक स्थानी 0 आहे का? नाही, सो 10 ने पण भाग जाणार नाही. 11 बघा, 11ची कसोटी काय? एकाड एक संख्येची बेरीज, 1 5 आणि 7 8 आणि 0. बघा 7 आणि 5 12, 12 ने किती? 13, आणि हे 8, 13तून 8 गेले किती? 5. मला सांगा रे 5 एक तर 11च्या पटीत पण नाही आणि 0 पण नाही, सो याला पण 11 ने भाग जाणार नाही. आता पुढच्या पण बऱ्याच संख्येने जाणार नाही, कारण की 12ची कसोटी आपल्याला 4 ने भाग गेला नाही, म्हणजे 12 ने पण जाणार नाही, आणि 15ची कसोटीत 5 ने गेला पाहिजे, तर इथे 5 ने पण गेलेला नाही.
18च्यात 9 पाहिजे मग त्यांनी पण भाग जाणार नाही, म्हणजे या संख्येला एकंदरीत फक्त आणि फक्त 3 ने भाग जातो. जवळपास म्हणजे आपण जेवढ्या कसोट्या पाहिल्यात त्यापैकी फक्त 3 ने भाग जातो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.